तुम्हारा घर चरमरा कर टूट जाएगा, ये याद रखना। आज खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या निमित्ताने या स्तरावर मला यायचं देखील नव्हतं, पण जर तुम्ही माझ्यावर हल्ला कराल तर लक्षात ठेवा, ही पारदर्शिता इतकी जोरात आहे की ती तुमचे कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मी पहिल्या दिवशीपासून या ठिकाणी प्रश्न विचारतो आहे, या महानगरपालिकेमध्ये हजारो कोटी रुपयाचे घोटाळे झाले, या घोटाळ्यांचं नेमकं काय झालं हा माझा सवाल आहे। मी सवाल केला, मुंबईच्या रस्त्यावर सातत्याने खड्डे पडतात, ते खड्डे का पडतात? 2445 कोटी रुपयाचा घोटाळा रस्त्यांमध्ये झाला, त्या घोटाळ्याचं काय झालं? कचऱ्यामध्ये घोटाळा झाला, त्या घोटाळ्याचं काय झालं? ऑक्ट्रामध्ये घोटाळा झाला, त्या घोटाळ्याचं काय झालं? नालेसफाईमध्ये घोटाळा झाला, त्या घोटाळ्याचं काय झालं? नोकर भरतीमध्ये देखील घोटाळा झालाय, तोही लवकरच बाहेर येणार आहे, त्याही घोटाळ्याचा प्रश्न मी विचारणार आहे। बंधू भगिनींनो, ज्यावेळी माझ्या घोटाळ्यांच्या प्रश्नाला उत्तर देता येत नाही त्यावेळी कव्हर फायरिंग करायचं। कव्हर फायरिंगचा अर्थ काय असतो? बॉर्डरवर ज्यावेळी पाकिस्तानला आतंकवादी आपल्या देशात घुसवायचे असतात त्यावेळी ते अंधाधुंद फायरिंग चालू करतात, कव्हर फायरिंग। म्हणजे मग आपले सैनिक तिकडे डायव्हर्ट झाले की मग त्यांचे आतंकवादी आतमध्ये शिरतील, त्याला कव्हर फायरिंग म्हणतात। अशाच प्रकारे या ठिकाणी यांची जी भाषणं चालली आहे ती भाषणं म्हणजे कव्हर फायरिंग आहे, कारण या ठिकाणी आपल्या कार्यक्रमावर बोलता येत नाही, आपल्या विकासावर बोलता येत नाही, आपल्या प्रशासनावर बोलता येत नाही, मग कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींकडे ही निवडणूक न्यायची। या महानगरपालिकेच्या निवडणुकीशी ज्याचा संबंध नाही त्याच्याकडे निवडणूक न्यायची, कधी मोदींवर बोलायचं, कधी नोटाबंदींवर बोलायचं। मी तुम्हाला सवाल तरी विचारतच राहणार आहे की या महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराचं काय झालं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।